त्याकरता साहेब आम्हाला एक शेवटची विनंती आहे, तुमच्या अंगाले एक सुद्धा हात कुणीच लावणार नाहीये. तुम्ही आमच्या परिवारातले आणि तुमच्या परिवारातले आहे. आम्ही आमचं हक्काचं पाणी आहे. तुम्ही वारंवार आम्हाला सांगताय जल समाधी घेताना सांगलं 15 फेब्रुवारी देऊ, कलेक्टर साहेबांनी सांगले 31 मार्च देऊ, टाकीवर चढले त्या टायमाला पवार साहेब म्हणजे आता 8 दिवसात पाणी सोडू. तुमचं पाणी आतापर्यंत मिळालेलं नाहीये. ते कारण आम्हाला काही सांगू नका. नवीन पाणी पाणी भेटलं पाहिजे. अरे ज्या टाक्या मंजूर आहे त्या टाक्याच्या काम त्या भागामध्ये पहिले जागेवर त्याच योजनेचा सुरू झालं पाहिजे. तुम्ही आम्हाला लेखी द्या. विषय पोलीस बोलवलं ना आता बोलता नाही साहेब. नाही पोलीस बोलवलं नका, फक्त शांत साहेब काय करताय तुम्ही? पोलीस डिपार्टमेंटचा वेळ वाया घालवताय. नागरिक शांततेचा काय घडलं तुम्ही म्हणताय एका वर्षात मी गेलं मी पगार घेतोय शेतीची सेवा करायला का बसताय तुम्ही? तुम्ही आता मी गेला एका वर्षात काय केलं तुम्ही? तुम्हाला पगार एक वर्षाचा पगार आमच्या वरणगाव शहरामध्ये नवीन पाणी पुरवठा योजनेचे कामाचे उद्घाटन भरपूर दिवस झालेले आहे, तरी शासनाने अजून कामाला सुरुवात केलेली नाही. गरीब व गरजू महिला असतात ते रोज शेतात कामाला जातात आणि पाण्यासाठी त्यांना वनवन भटकावं लागतं आणि लांबून पाणी आणावं लागतं. त्यामुळे त्यांची रोजंदारीसुद्धा पडते आणि त्यांचं रोजंदारी पडल्यामुळे त्यांच्या घरामध्ये जे अडचणी येतात त्यांना सामोरे जावं लागतं. माझे एक शासनाला व नगरपालिकेला एक विनंती आहे की एक दिवसाच्या आड वरणगाव शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी आपण ताबडतोब तातडीने प्रयत्न करावे. एक दिवसाआड किंवा 2 दिवसाआड जर पाणी आलं नाही तर यापुढे आम्ही यापेक्षाही मोठं आंदोलन करू आणि यापेक्षा मोठ्या संख्येने आम्ही वरणगावमध्ये उपस्थित राहू आणि इथे ठिवे आंदोलन करून आम्ही इथून बिलकुल हटणार नाही. तरी शासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन पाण्याचा मार्ग मोकळा करावा अशी मी विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता किती दिवसानंतर पाणी येतं? आता 15 दिवस किंवा 20 दिवस असं होतं, त्यानंतर पाणी येतं आणि त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये 2-3 दिवस झाले की जंतू पडतात आणि जंतू पडल्यानंतर ते पाणी आपल्याला गाडून ते लोकांना प्यावं लागतं. कारण पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे ते जंतूचे पाणी त्यांना गाडून प्यावं लागतं. कारण तसं पाण्या लांब पाण्याला जावं लागतं. जवळपास पाण्याची अशी कुठलीही सुविधा नाही आहे. त्याच्यामुळे माझं नाव सविता माळी, सामाजिक कार्यकर्ता, वरणगाव. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.